बॅटिंग यस बॅटिंग घेतल्या 5 षटकांचा सामना 5 चेंडू आपल्याला एका षटकात टाकायचे आहेत सामना 5 षटकांचा खेळवतोय आम्ही कविश मात्रे आणि तन्वीश पाटील यांचं इथे आगमन झालंय वेलकम पप्पी शेट नाराज झालेत सामना चालू करायचा आहे प्रकाश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश पाटील गोलंदाजी मार्क वरती राजेश भोईर आणि सतीश भोईर खूप चांगली भागीदारी या दोघांनी रचली होती पहिल्या मॅच मध्ये ऑन साइडला ड्राइव्ह करतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगला फटका खेळलेत एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव कंप्लीट झालाय
रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. फ्लिक ऑफ द डेटचा चांगला वापर केला गेला होता ऑन साइडला. 2 धाबा आणि 2 धाबांच्या मदतीने आता अकाउंट इथे ओपन झालंय. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. एक आपण पाहिलं तर ठाणे परिसरातला संघ आणि दुसरा पालघर जिल्ह्यातला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका जमिनीलगत चेंडूला खेळतायत महेश पाटील चेंडूवरती येत आहेत. थोडस फंबल होतात नाही होतात तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला होता. मात्र एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 3 वरती. सेमीफायनलच्या मॅच मध्ये भाईंदरपाडा मास्टर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. श्रीतोष मात्र भाईंदरपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर टीम सत्यनारायण कोपरी विरार मास्टर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 3 वरती. बॅटची कडा घेतली आणि फलंदाज सतीश भोईर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठी सफलता प्राप्त झाल्या. गॉन. भूषण भोईर एका बाजूला आपण पाहतोय जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला आपण पाहिलं तर राजेश भोईर. धावसंख्या फलकावरती 3 धावा. साईडला फटका खेळत जमिनीलगत बॉल चालला. एकदा येते एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचं षटक आहे. अगदी आपण पाहतोय शेवटचा बॉल. 4 धावा 4 चेंडूंवरती आलेत. 1 विकेट प्राप्त झालंय. भूषण ऑन साइडला जबरदस्त फटका खेळत क्रॅकिंग स्ट्रोक येतोय. एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. ऑन द स्टंप पैकी येतोय. एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 धावा.
धावसंख्या फलकावरती 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा असताना 2 गडी बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता एका बाजूला भूषण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रवीण पारधी हे 2 फलंदाज आहेत. प्रवीण पारधीने याच मैदानावरती काही जबरदस्त फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला एका स्पर्धेत फायनल मध्ये नेलं होतं. तोच प्रवीण पारधी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये टॅपच्या पद्धतीने खेळलं होतं आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद गॉन. बंधू येतोय. दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. बंधू भोईर येत असताना आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा. आठ धावा फलकावरती. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा हरेश बॅकफुटला गेले, पंच केले आणि बॉलला पाठवले तिथे डीप मध्ये. बघा नशिबाची साथ ही कोपरी विराट संघाच्या बाजूने आहे. जसा चेंडू भिंतीवरती आदळला आणि रामचंद्रच्या हातामध्ये लगेच विसावला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. लोअर फुलटॉस त्यावरती आक्रमण आणि बॉलला अगदी चांगल्या पद्धतीने रोखलंय. पाहावं लागेल. 2 धाबा मिळतायत मात्र दोन धाबा येतील आणि 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स. दोन धाबांच्या मदतीने आता धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. भूषण भोईर ऑन साइडला जोरकस खेळलं गेलं होतं मिड विकेटच्या क्षेत्रात. तिथे राजेश ओगे ने हा चेंडू अडवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू घुमाव घेतोय, फिरकी घेतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकात आता धावसंख्या फलकावरती आहे ती 11 धावा. उर्वरित अजून आपण पाहिलं तर 3 षटक बाकी आहेत.
ऑन साइडला फटका जबरदस्त रित्या खेळतायत. डीप मध्ये चेंडू जातोय. किशोर किनी वन ऑफ द ग्रेट क्षेत्ररक्षक आहेत. किशोर किनीकडे ज्या ज्या वेळेस चेंडू जातोय त्या त्या वेळेस सिंगलला फक्त कन्वर्ट करायला लागतं. प्रकाश दादा जोरदार टाळ्या वाजवत आहेत. धावसंख्या आता फलकावरती 13 धावा 30 रन्स. धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता तयार. ऑन साइडला उंची जास्त प्राप्त झालं या चेंडूला आणि स्वतः गोलंदाज आलाय. तत्पूर्वी झेल निसटतोय. कॉटन बॉलची संधी गमावली. 2 धावा येतील 2 धावांच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती 15 धावा. हे मैदान असं आहे की संध्याकाळच्या सत्रात 30 धावा जरी जमावल्या तरी मात्र या डिपेंड होऊ शकतात. धावसंख्या फलकावरती 15 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ या षटकात अजूनही बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आता तयार होतोय. राजेश ओगे. ओ दिस इज अ ब्युटिफुल डिलिव्हरी. बायचा इशारा पंच करतायत. जबरदस्त यॉर्कर चेंडू जितेंद्र पारदी याला अवधी आपण पाहिलं तर स्तब्ध केलाय. प्रवीण पारदी एकच धाव आणि धावसंख्या 16 धावा. होते कधी कधी चुकी रम्या. 16 रन्स. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. अगदी आपण पाहतोय सुरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. डॉट बॉल होतोय. धावसंख्या आता फलकावरती 16 रन झालेत. अजूनही 10 बॉल खेळायचे आहेत. तुमचं भाग्य समजा मी आवडे 250 सगळे माणसाची 250 कसं प्रत्येक टीम मध्ये 20-22 आहे काय म्हणजे जवळपास 400 माणसाची मी नावं. धावसंख्या 20 झालंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अफलातून फटका. चेंडू हवेत राहिला. राजेश ओगे करणार नाही चुकी. आणखी एक फलंदाज बाद. प्रवीण पारदी गॉन.
मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 20 धावा. 2020. शेवटचा बॉल. महेश पाटील गोलंदाजी मार्गावरती आलेत. फुलटॉस वरती घेतलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. एकच धाव. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर पाठीमागे आता चेंडू चाललाय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल मात्र 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहिले. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 22 वरती. 5 बॉलचा खेळ आता शेवटच्या षटकामध्ये बाकी आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतात आणि तत्पूर्वी 22 धावा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. किशोर गोलंदाजी मार्गावरती येतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये बॉल चालला. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती पोहोचली गेलाय. 23. 3 बॉल खेळायचे आहेत देवानंदला आणि 3 मध्ये एखादा चौकार एखादा षटकार यायला हवा. ऑन साइडला जबरदस्त फटका. देवानंद ठाकूर जबरदस्त आस्वाद वरती हा षटकार. जबरदस्त फटका. आस्वाद कॅटरेसला जाऊन हा चेंडू आदळतोय. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 29 वरती. फुलटॉस वरती घेतलाय. अगदी आपण पाहतोय. एक धाव मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतोय. 2 धावा. अजूनही चेंडू सापडला नाही. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे धोकादायक ठरतोय आणि आता मात्र फलंदाजी करत असताना धावा झालेत फलकावरती 31 धावा आणि करायचे आहेत 32.
करायच्या आहेत जिंकण्याकरिता. षटकाराने सामन्याला कलाटणी दिले का हे पाहावं लागेल. सलामीची जोडी प्रकाश पाटील आणि महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती राजेश भोईर तयार होते. थोडस स्पीड अप करत सूर्य अस्थिरा चाललाय. यस पंचांचा सिग्नल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. राजेश ओहो पहिला चेंडू ऑफला देऊन हाताळला. ब्रेक केला आणि चाललाय सुरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अवैध. किरण पाटील झेल खाली आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलकावरती एकंदरीत बरोबर 0 धावा आणि 1 विकेट प्राप्त झालाय. डावऱ्या त्याचा फलंदाज आलाय. ऑन साइडला खेळतायत. जमिनीलगत बॉल चाललाय. भालचंद्र पाटील चेंडूला अडवतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होणार नाही. एका धाबेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 1 वरती. 3 बॉलचा खेळ झाला आणि 1 धावी फलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी झाल्या आतापर्यंत. आपण पाहिलं तर 32 धावा करायच्या आहेत आणि इथून अजून 31 धावा अजूनही करायच्या आहेत 22 बॉल वरती. 22 मध्ये ऑन साइडला फटका खेळत तिथे आपण पाहिलं तर जयवंत होते. एकच धाव. धावसंख्या फलकावरती 2. 30 धावांची आवश्यकता. संध्याकाळच्या सत्रात अगदी आपण पाहिलं तर सामना थोडासा अवघड होत चाललाय. देवानंद ठाकूरने ठोकलेला तो षटकार निर्णायक ठरतोय काय पाहावं लागेल. लेफ्ट हँड बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय. चांगला फटका इनटू द गॅप मध्ये खेळायचा होता आणि यस इज गॉन. नंदू जबरदस्त खेळ.
आगमन इथे झालंय. धावसंख्या आता फलकावरती 2 धावा आणि 2 गडी बाद झालेत. कोपरे विरार मास्टर संघाचे 20 बॉल आणि 30 रन करायचे आहेत. अजूनही आपण पाहिलं तर जितू गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू हवेत खेळत आणि तिथे वा जबरदस्त झेल. फलंदाज माघारी परत आणखी एक धक्का. धावसंख्या फलकावरती 2 वरती तिसरा धक्का बसला गेलाय. 19 मध्ये 30 अजूनही करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती जितू तयार होतोय. नागपूरला खेळत जबरदस्त स्ट्रोक कंप्लीट करतायत. 1 धाव मिळत एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 धावा. ऑन साइडला आपण पाहिलं तर डीप मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन दिलंय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. डावऱ्या त्याचा फलंदाज आता स्ट्राईक वरती आहे. 29 करायचे आहेत जिंकण्याकरिता. 17 मध्ये 29. 17 का 18 मध्ये 18 मध्ये 29 करायचे आहेत. नागपूरला खेळत जबरदस्त स्ट्रोक कट केला होता. तिथे एकच धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचलेली 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 2 धावा आणि या षटकात आतापर्यंत 2 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूने उंची जास्त प्राप्त केल्याने सतीश झेल खाली येतोय. फलंदाज परत माघारी. आणखीन एक धक्का. धावसंख्या 4. 28 करायचे आहेत अजूनही. शेवटचा बॉल. 28 रन अजून करायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. बांदरपाडा टीमला विनंती आम्ही करतोय. हरेश मध्ये ती काबिलियत आहे. मोठमोठे स्ट्रोक तो खेळू शकतोय. हवेची मंद झुळूक आपण पाहिलं तर आता वाहत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रयत्न करतील यात काही शंका नाही. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत आणि ते खेळपट्टीवरती आहेत. ऑन साइडला जमिनीलगत खेळत 2
क्षेत्ररक्षक आले तिथे आपण पाहिलं तर एक धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान आता व्यक्त केलंय. रनआउटचा चान्स होता आणि तो कुठेतरी गमावलाय. एकच धाव आणि एकेरीच्या मदतीने 2 षटकात 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. आता चेंडू आहेत 15 मध्ये करायचे आहेत तुम्हाला 27. 15-27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये हरीश पाटील वरती नजरा आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजेश ओगे या खेळाडूंवरती नजरा असतील. तर सामने रंगलेत. अफलातून मॅचेस आज आपण पाहिलं तर संपूर्ण दिवस दहिंदरपाडा मास्टर संघ असो किंवा विरार मास्टर त्याने दणखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला जास्तीत जास्त प्रोडक्शन दिलंय. गोलंदाजी मार्क वरती भूषण भोईर आता तयार होत आहे. भाई त्याचं कशी गोलंदाजी करताय. 15 मध्ये 28 करायचे आहेत. अप्रतिम हा चेंडू होता. बॅटची कडा घेतला आणि सबल पास किंचित एस्ट्यांच्या जवळून चेंडू गेलाय. आता 14 मध्ये 28 करायचे आहेत. मोठे स्ट्रोक येतील का. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. इथून प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 14-28 समीकरण आहे. प्रोलिंग स्पोर्ट संध्याकाळच्या सत्रात 2 कॅमेरे सहित अफलातून रित्या अगदी आपण पाहिलं तर करतायत प्रेक्षेपण. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि इथे 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. अगदी प्रयत्न केला होता केशवने मात्र कॉलिंग नव्हतं दोघांचं आणि त्याच प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावा. हरीशला मिळतं जीवनदान. धावसंख्या आता फलकावरती खूप वेळानंतर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 13 मध्ये आता करायचे आहेत 26. 13-26 समीकरण. वॉट अ मॅच. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. जोपर्यंत हरीश आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राजेश सारखे फलंदाज आहेत तोपर्यंत सामना बॅलन्सिंग म्हणावं लागेल. खोला चेंडू टाकला. त्रिपुरा उद्ध्वस्त केला आणि इथे जबरदस्त सामना. खेळ खलास. आपण पाहतोय साप निराश केलाय फलंदाजांनी टॉप ऑर्डरच्या. आपण पाहिलं तर विरार कोपी मास्टर संघाच्या चेंजअप गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू होता. फ्लाइटेड डिलिव्हरी त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि सतीश पाटीलला बीट केलाय. आता 11 बॉल मध्ये करायचे 26. शेवटचा बॉल आहे या षटकातला. 5 बॉलचं षटक आपण हाताळतोय प्रत्येक मॅच मध्ये. अफलातून चेंडू त्रिपला उद्ध्वस्त केला आणि फलंदाजाला पाठवले माघारी. क्लीन बॉल.
केली ते जितूने आणि भूषणने आता 2 धावा आणि 2 महत्वपूर्ण धक्के दिलेत मैदानाच्या आतमध्ये. किरण पाटील गोलंदाजी मार्गावरती येतोय. चला सामना स्टार्ट करा. नवीन फलंदाज शशिकांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं ऑन साइडला. एक धाव मिळतो. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न करतील. 2 धावा. इक्का दुक्के से काम नहीं चलेगा, चौका छक्का आएगा तो काम बनेगा हेच म्हणावं लागेल. धावसंख्या 9 वरती. अजूनही 24 करायचे आहेत. 9 बॉल वरती 24 रन करायचे आहेत. दोन धावा आणि 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या मध्ये 24. ऑन साइडला ऑफलाईन फटका. ट्रॅकिंग स्ट्रोक खेळण्यात आणि तिथे आपण पाहिलं तर झेल टिपला. फलंदाज होतो फेल. जे आर स्पोर्ट दलसर संघ फायनल मध्ये तिथे प्रवेश केला ओपनच्या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक अभिनंदन. संजय आलाय नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता तयार होतोय. धावसंख्या फलकावरती 9 धावा. चांगला चेंडू. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडूला खेळतायत. 1 धाव. शशिकांत पाटीलला आता करामत करावी लागेल. धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकात 10 धावा 23 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 7 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. ऑन साइडला शशिकांत पाटीलने भिरकावला चेंडूला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. वाह. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. शशिकांत पाटील तयार होतोय. इनिंगच्या शेवटच्या बॉलला आहे. पंच डिसिजन तुम्ही कळवा.
पंच पंच विचारतोय तो बघ. नियम क्रमांक किती आहे बघ. चला सामना चालू करा. 16 पाहिजेत, 16 पाहिजेत. 6 मध्ये 16, 6 मध्ये 16. ऑन साइडला बॉल चालला घोषांकित क्षेत्रात. एक धाव होते आणि आता चेंडू आहेत 5 आणि 5 मध्ये 15 करायचे आहेत. पप्प्या चला 5 चेंडू 15 धावा. स्ट्राईकला संजय आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. डॉट बॉल होते. आता चेंडू आहेत 4, 4 मध्ये करायचे आहेत 15. 4 चेंडू 15 रन. यात मला अभ्यासासारखं पाठ करायला लागेल सगळं. आता टॅप केलंय बॉलला. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 19 वरती. आता 3 मध्ये 14 करायचे आहेत. 3 चेंडू आणि 14 रन. पप्प्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहे. ऑन साइडला उंची प्राप्त केलेल्या चेंडूने किरण पाटील झेल काढले आणि फलंदाज बाद. मगाशी वाद निर्माण झाला होता. तो नियम क्रमांक 20 आहे. मंकड विकेट साठी प्रथम पंच समज देतील. तसेच शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूसाठी पंच समज देणार नाहीत. त्याला बाद दिले जाईल. खेळाडू बाद नसेल तर तो नो बॉल असेल. हा नियम क्रमांक 20 आहे आणि त्याच कारणास्तव चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. आता 2 बॉल वरती करायचे आहेत 14 धावा. शशिकांत पाटीलने दमखम दाखवला. मात्र देवेन ठाकूर अफलातून गोलंदाजी देवानंद ठाकूरची आपण पाहतोय.
चांगला चेंडू हाताळताय, डॉट बॉल येतोय, एक जाव मिळेल. आता शेवटचा बॉल आहे. सामन्यावरती अगदी वर्चस्व स्थापन केलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. मॅन ऑफ द मॅच कोल्हापूर हिरव पान देवेंनी चक्का मारला, एक विकेट पण घेतला ना. सामना इथे समाप्त होतो. अभिनंदन टीम बैनरपाडा मास्टर ठरतो फायनल मध्ये जाणारा संघ आणि तृतीय क्रमांकावरती श्री सत्यनारायण कोपरी विरार मास्टर.